प्रणिता बोरसे आपण पाहत आहात जय महाराष्ट्र बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे। अर्नाळ्याच्या समुद्रात 2 अल्पवयीन मुलं बुडाली आहेत। एका मुलाचा मृतदेह 24 तासांनंतर सापडलाय। दुसऱ्या मुलाचा अद्यापही शोध सुरू आहे। मच्छीमारांच्या जाळ्यात एका मुलाचा मृतदेह सापडला। शोध कार्यासाठी कोस्ट गार्डची मदत घेण्यात येते। हेलिकॉप्टरद्वारे समुद्रात हवाई शोध मोहीम सुरू आहे। मात्र अद्यापही दोन्ही मुलांचे मृतदेह हाती लागले नव्हते। आता एक मुलाचा मृतदेह हाती लागलाय। दुसऱ्या एकाचा शोध अजूनही सुरू आहे। मच्छीमारांच्या जाळ्यात हा मृतदेह अडकला होता। दुसऱ्या मुलाचा शोध अजूनही सुरू आहे। हेलिकॉप्टरद्वारे हा शोध घेतला जातोय। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी जयराज राजवडे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। जय, एका मुलाचा मृतदेह सापडलाय असं कळतंय। दुसऱ्या मुलाबद्दल शोध मोहीम अजूनही सुरू आहे। काय अधिक माहिती आहे? नक्कीच काल सकाळची घटना आहे। एकूणच 24 तास या घटनेला उलटून गेलेले आहे। विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी 4 मित्र जे फिरायला गेले होते आणि त्यानंतर त्यांनी समुद्रात उतरले होते। त्यावेळीच हे 4 जण बुडालेल्याची माहिती तिथल्या स्थानिक गार्डला माहिती पडली। तेव्हा त्यांनी धाव घेतली। तेव्हा 2 मुलांना वाचवण्यात त्यांना यश आलं। तर मात्र 2 मुलं जी होती ते मित्र ते बुडाले होते आणि 24 तासानंतर उलटूनही दोन्ही मुलांचे मृतदेह सापडले नाहीत। पण त्यामध्ये 14 वर्षे अयान नामक एका मुलाचा मृतदेह काही वेळापूर्वी सापडलेला आहे आणि दुसऱ्या मुलात जो बुडालेला आहे अद्यापही त्याचा मृतदेह मिळालेला नाहीये। प्राथमिक माहितीनुसार पुन्हा एकदा मुंबई कोस्ट गार्ड जे आहे ते पुन्हा हेलिकॉप्टरने समुद्रामध्ये तपास लावणार आहे। आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे का या दुसऱ्या मुलाचा मृतदेह कधीपर्यंत सापडतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जयराज, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।